राज्यामध्ये अशोक खराचं प्रकरण ताजं असताना ते गाजत असताना दुसरीकडे राज्याचे मंत्री नरहरी झिरवाळ यांचा सुद्धा एक व्हिडिओ समोर आला होता। अर्थात हा व्हिडिओ मॉर्फ असल्याचा दावा आता केला जातोय। नरहरी झिरवाळ यांची प्रतिक्रिया जरी समोर आली नसली तरी सुद्धा हा जो व्हिडिओ आहे तो खोट्या पद्धतीने तयार केल्याचा दावा आता केला जातोय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा या सगळ्या प्रकरणाबद्दल भाष्य केलेलं आहे आणि हा व्हिडिओ चुकीच्या पद्धतीने केला असल्याचं सुद्धा त्यांनी या सगळ्यामध्ये म्हटलेलं आहे। या सगळ्याची चौकशी सुद्धा होत असल्याचं त्यांनी या सगळ्यामध्ये म्हटलेलं आहे। या सगळ्या प्रकरणामध्ये तुम्ही त्या व्हिडिओच्या बातम्या पाहिलेल्या असतील तर त्याच्यामध्ये असा दावा केला होता की नरहरी झिरवाळ एका चुकीच्या परिस्थितीमध्ये एका ट्रान्सजेंडर अर्थात तृतीयपंथी यांच्यासोबत असल्याचं म्हटलं गेलं होतं आणि शासकीय निवासस्थानामधला हा व्हिडिओ असल्याचा दावा सुद्धा या सगळ्यामध्ये केलेला आहे। आता ज्या व्हिडिओमध्ये जे तृतीयपंथी दिसत आहेत त्यांनी एक मुलाखत दिलेली आहे। मुंबई मिरर या वृत्तपत्राला ही मुलाखत दिलेली आहे आणि या मुलाखतीमध्ये या व्हिडिओ संदर्भात त्यांनी भाष्य केलेलं आहे आणि कशा पद्धतीने चुकीच्या पद्धतीने गोष्टी दाखवल्यात याबद्दल सुद्धा त्या म्हणालेल्या आहेत। त्या नेमकं काय म्हणालेल्या आहेत, त्यांचं या सगळ्यामध्ये काय म्हणणं आहे, हा व्हिडिओ कधी शूट केला आहे याच्याबद्दल सविस्तर त्यांनी या मुलाखतीमध्ये म्हटलेलं आहे। या मुलाखतीमधला काही भाग आम्ही तुमच्या समोर घेऊन आलेलो आहोत आणि त्याच्यामध्ये त्यांनी काय दावे केलेले आहेत हे सुद्धा आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत। तर या मुलाखतीमध्ये त्या म्हणालेल्या आहेत की हा जो व्हिडिओ आहे सध्या जो व्हायरल होतो आहे किंवा ज्याची चर्चा केली जाते तर त्याच्याबद्दल त्या म्हणतायत की हा सोशल मीडियावर व्हायरल होणारा व्हिडिओ हा मोडतोड करून तयार करण्यात आला आहे। व्हिडिओ चुकीच्या पद्धतीने एडिट करून खोट्या पद्धतीने चुकीच्या अवस्थेमध्ये दाखवण्यात आला आहे। हा फेरफार केलेला व्हिडिओ 1.5 वर्षापूर्वी रेकॉर्ड करण्यात आला आहे। तेव्हापासून हा व्हिडिओ मला धमकावण्यासाठी आणि पैसे उकळण्यासाठी वापरण्यात येतोय। हा व्हिडिओ पूर्णतः मॉर्फ केलेला आहे। माझा भाऊ रवी यादव याने 2-3 क्लिप एकत्र केल्या आहेत आणि यामध्ये दुसऱ्या कोणाचे तरी फुटेज ॲड केलं आहे। गेल्या 2 वर्षापासून तो मला ब्लॅकमेल करत आहे असं सुद्धा त्यांनी या व्हिडिओबाबत म्हटलेलं आहे। त्यांनी म्हणले की रवी यादव हा जो त्यांचा भाऊ आहे त्यांनीच हा व्हिडिओ शूट केलेला आहे, मॉर्फ केलेला आहे आणि चुकीच्या पद्धतीने एडिट करून दुसरा कुठला तरी व्हिडिओ याच्यामध्ये ॲड करून हा व्हिडिओ तयार करण्यात आल्याचं सुद्धा त्यांनी यामध्ये म्हटलेलं आहे। आता हा व्हिडिओ कधी शूट झालेला आहे, तो प्रसंग नेमका काय आहे याच्याबद्दल त्या काय म्हणतात तर त्यांचं म्हणणं आहे की झिरवाळांना लंचसाठी भेटायला आम्ही गेलो होतो। रवीने जेवण आणि मद्य आणलं होतं। आम्ही पोहोचलो तेव्हा झिरवाळ साहेब रूममध्ये नव्हते, तेव्हा ते मंत्रालयामध्ये होते असा दावा सुद्धा त्यांनी या सगळ्यामध्ये केलेला आहे। वकिली कामातनं झिरवाळ यांची ओळख असल्याचं सुद्धा त्यांनी या सगळ्यामध्ये सांगितलेलं आहे। पुढे ते काय म्हणतात या सगळ्याबद्दल तर त्यांचं म्हणणं आहे की झिरवाळ मला कुटुंबातील सदस्य म्हणून वागवतात। ते जेव्हा उपाध्यक्ष होते तेव्हापासून मी त्यांना ओळखते। रवीने त्यांच्याशी माझी ओळख करून दिली होती। मी त्यांना ट्रान्सजेंडर वेलफेअर बोर्डाच्या कामासंदर्भात भेटत होते असं सुद्धा त्यांनी यामध्ये दावा केलेला आहे। म्हणजे जेव्हा नरहरी झिरवाळ हे उपाध्यक्ष होते तेव्हापासून ओळख असल्याचं त्यांनी म्हणलेलं आहे। ॲडव्होकेट असल्यामुळे त्याच्या संदर्भातली कामं असतील किंवा ट्रान्सजेंडर वेलफेअर बोर्डाच्या कामासंदर्भात भेट होत असल्याचं सुद्धा त्यांनी यामध्ये म्हटलेलं आहे। या सगळ्या घटनाक्रमाबाबत सुद्धा त्यांनी अधिकचा तपशील दिलेला आहे। त्याच्याबद्दल त्या काय म्हणतात ते सुद्धा आपण पाहूयात। त्यांचं म्हणणं आहे की मी संपूर्ण कपडे परिधान केले होते। माझ्या गळ्याभोवती ओढणी देखील होती। जेवणानंतर बेडवर केवळ पडले होते, त्याच चुकीचं काय? झिरवाळ आणि माझ्या व्यतिरिक्त तिथे 2 लोक होते, त्यात रवी आणि आणखी एक स्टाफ होता। अशा वेळी काही चुकीचं घडलं असेल असं तुम्हाला वाटतं का असा सवाल सुद्धा त्यांनी या सगळ्यामधनं उपस्थित केलेला आहे। पुढे ते म्हणतात की एखाद्या तृतीयपंथीयाला बहीण किंवा मुलगी म्हणून वागणूक मिळू शकत नाही का? कुठलीही अश्लीलता नसताना माझं नाव का खराब केलं जात आहे? माझी प्रतिमा खराब केल्याबद्दल मी पोलिसात तक्रार दाखल करणार आहे असं सुद्धा त्यांनी या सगळ्या मुलाखतीमध्ये म्हटलेलं आहे। त्यांनी म्हटलेलं आहे की सध्या ह्या सगळ्या ट्रॉमामध्ये आहेत ते त्यातनं बाहेर पडल्यानंतर या सगळ्यावर लीगल ॲक्शनसुद्धा घेणार आहे आणि पोलिसातसुद्धा या सगळ्या संदर्भातली तक्रार करणार आहे। याच्यामध्ये कुठलीही आक्षेपार्ह गोष्ट नव्हती किंवा ज्या पद्धतीने व्हिडिओमध्ये दाखवण्यात आलेलं आहे तसं काहीही घडलं नसल्याचा सुद्धा दावा त्यांनी या मुलाखतीमध्ये केलेला आहे। त्यामुळे ही सगळी बाजू आहे ही समोर येऊ शकलेली आहे। नरहरी झिरवाळ आता या सगळ्या संदर्भात कधी पत्रकार परिषद घेतात का आणि या संदर्भात काही सुतोवाच करतात का हे पाहणं इंटरेस्टिंग असणार आहे, महत्त्वाचं असणार आहे। त्यामुळे त्यांच्या पत्रकार परिषदेनंतर सुद्धा अनेक गोष्टी यामध्ये क्लिअर होण्याची शक्यता आहे। त्यामुळे त्यांनी या मुलाखतीमध्ये काय म्हटलेलं आहे, त्यांची काय बाजू मांडलेली आहे हे आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा या सगळ्यामध्ये प्रयत्न केलेला आहे। तुम्हाला या सगळ्या संदर्भात काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून सांगायला विसरू नका आणि मुंबई तकला तुम्ही सबस्क्राईब केलं असेल ते सुद्धा करा। धन्यवाद।